स्वाती देशमुख यांची पत्रकार परिषद. त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी दिलीप मानेंचं खरंच कौतुक करायला पाहिजे, कारण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या मागच्या निवडणुकीत त्यांनी विजयकुमार देशमुख यांना पाठवलं होतं. यंदाच्या नवीन निवडणुकीत सचिन दादांना पाठवलं. तुम्हाला पाठवलं होतं. बापू आमच्या पक्षाचे ज्येष्ठ नेते, बापूंनी ह्या बाबतीत जे वक्तव्य केलं, मार्केट कमिटी निवडणूक संपून गेल्या, ते पक्षीय राजकारण आहे. आणि बापू असतील, मी असतील किंवा अजून कुणाची कुठले नेते असतील, आपल्या पक्षाची आपल्या परंपरा आहे की नेतृत्व जे सांगतील ते ऐकून, तर बापू ऐकतील, मी ऐकून, बाकी सगळे ऐकू. एखाद्या विषयावर एखाद्या गोष्टीवर थोड्या वेळासाठी मतभिन्नताही असू शकते, पण ती तात्पुरती असते. पुढचा पाऊस कसा सुरू होईल परत शेवटी पक्षासाठी, पक्षाच्या कामासाठी आम्ही सगळे एकत्र काय चुकीचं बोलले बापू, बरोबर आहे ना. कार्यकर्त्यांच्या पाठीशी आम्हाला सगळ्यांना उभं राहावंच लागलं, त्यामुळे बापूंचं म्हणणं बरोबर आहे आणि त्यांच्या म्हणण्याच्या बाजू पाठिंबा आहे. बाप्पू असंच म्हणतायत की दिलीप मानेंना जे आहे कोणत्याही पद्धतीचं तिकीट वगैरे दिलं जाणार नाही. या सगळ्या दिलीप मानेंच्या पक्षप्रवेशाच्या संदर्भात तुमचा रोल फार मोठा, कारण मी अनेक वेळा मी त्यांच्यासोबत मुंबईला प्रवास केलेला आहे. या बाबतीत यात कितपत सत्य वाटतं? अनेक वेळा प्रवास केला नाही, एकदाच प्रवास केलेला आहे. आणि मी माझं काम, मला माननीय मुख्यमंत्री, माननीय प्रदेशाध्यक्ष जे सांगतील ते फॉलो करायचं मी काम करतो. मी माझं डोकं कुकुटच लावत नाही. मला ज्या गोष्टीची सूचना, आदेश वरिष्ठांकडून आले, मी त्याचं पालन करतो. ह्याच्या पलीकडे मी माझं काही डोकं लावतो. काँग्रेस शहराध्यक्षांबाबत काय आदेश आलाय का वरून? काँग्रेस शहराध्यक्ष शहराचे नेते खुलासा करतील तुम्हाला, त्याबाबतीत ते बोलतो.